आणखी एक मोठी बातमी आहे। माजी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या नावाचा गैरवापर केला जात असल्याची माहिती आहे। नावाचा गैरवापर करून महिलेला 26 लाखांचा गंडा घातल्याचं कळत आहे। मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामध्ये सहभागाचा बनावट आरोप त्या महिलेवर करण्यात आला होता आणि त्याच्यामध्ये DY चंद्रचूड यांच्या नावाचाही गैरवापर केल्याची माहिती समोर येते। तर अटक टाळण्यासाठी महिलेला लाखो रुपये देण्यास भाग पाडलेला होता। महिलेच्या मोबाईल क्रमांकावरून धमकीचे मेसेज केल्याची भीती तिला दाखवलेली होती आणि त्यानंतर तिला गंडवण्यात आला आहे। तिच्याकडून 26 लाख रुपये उकळल्याची माहिती आहे। सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश DY चंद्रचूड यांच्या नावाचा वापर करून एका महिलेला 26 लाखांचा गंडा घालण्यात आलाय। तर यासाठी चंद्रचूड यांच्या समक्ष हिअरिंग घेतल्याचा बनाव सुद्धा करण्यात आलाय। मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामध्ये महिलेच्या खात्याचा वापर झाल्याचा आरोप होतोय। तर महिलेच्या मोबाईल क्रमांकावरून धमकीचे मेसेजेस गेल्याची भीतीही तिला दाखवली आणि याच प्रकरणामध्ये जे सरन्यायाधीश आहेत माजी सरन्यायाधीश DY चंद्रचूड यांच्या समोर सुनावणी झाली असं सुद्धा भीती त्या महिलेला दाखवण्यात आली होती आणि अटक टाळण्याच्या नावाखाली महिलेकडून लाखो रुपये उकळल्याची माहिती आहे। सायबर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे। त्यामुळे आता DY चंद्रचूड यांच्या नावाचा गैरवापर करून अशा पद्धतीने पैसे उकळणारे हे गुन्हेगार नेमके कोण असा सवाल उपस्थित होतोय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।